मॅडम नमस्कार. आता आपण तळेगाव दाभाडे या ठिकाणी असणाऱ्या कडोळकर कॉलनी या ठिकाणी आहोत. तर या ठिकाणी आपण काही विद्यार्थी आहेत, काही लहान लहान मुलं आहेत, त्यांना काहीतरी वेगळं प्रशिक्षण देत आहे. नक्की काय माहिती सांगाल? आपली ओळख सांगावी. नमस्कार, मी पूनम खेंगरे. या ठिकाणी मी बालसंस्कार वर्ग चालवत असते. दर रविवारी माधवी मॅम आणि आम्ही दोघी मिळून बालसंस्कार केंद्र चालवत असतो. या ठिकाणी दर रविवारी मुलांना वेगवेगळे प्रकारचे संस्कार केले जाते. या ठिकाणी दिंडोरी प्रणित बालसंस्कार केंद्र आहे. या ठिकाणी गुरुमाऊली सांगतात त्याप्रमाणे संस्कार केले तर संस्कृती टिकेल, संस्कृती टिकली तर आपलं राष्ट्र टिकेल, राष्ट्र टिकलं तर धर्म टिकेल. यासाठी दर रविवारी बालसंस्कार केंद्र ह्या ठिकाणी सकाळी 10:30 ते 12पर्यंत चालत असते. बरं, या ठिकाणी काय म्हणजे मुलांना काय शिक्षण दिलं जातं आणि काय वेगळं पण आहे? ह्या ठिकाणी वेगळेपण म्हणजे मुलांचा शारीरिक, मानसिक, बौद्धिक ह्या सर्व गुण संपन्न मुलं या ठिकाणी होत असतात. तुम्ही प्रयोग करून बघा. या ठिकाणी जे काही मुलं येतात ते 4 माणसामध्ये उठूनच दिसतात, कारण की त्यांचे आम्ही तसे संस्कार केले जातात. त्यांना मंत्रज्ञान, डे टू डे लाईफचे उदाहरण दिले जातात, गोष्टी सांगितले जातात, योगासन घेतलं जातं. त्याचबरोबर मुलांना अध्यात्म आणि विज्ञान याची दोन्ही सांगड घालून वेगवेगळ्या प्रकारचं शिक्षण दिलं जातं. आणि त्याचबरोबर पालकांचाही संवाद साधला जातो. पालकांनाही मुलांविषयी मार्गदर्शन केलं जातं आणि मुलांचा सर्व गुण संपन्न विकास कसा होईल हे आम्ही पाहिलं जातं. बरं, या ठिकाणी काही नवीन पालक आले असतील राहण्यासाठी, त्यांना इथे यायचं असेल तर पत्ता काय सांगाल आपण? आपण ह्या ठिकाणी जर नवीन पालक येणार असतील तर ह्या ठिकाणी शिवाजी मित्र मंडळ कडोळकर कॉलनी या ठिकाणी तुम्ही येऊ शकता. आणि हे दिंडोरी प्रणित स्वामी समर्थ महाराजांचं प्रधान केंद्र आहे. ह्या ठिकाणी तुम्ही येऊ शकता. अजूनही माझ्या पुढे म्हणजे प्लॅनिंग आहे की ज्यांना कोणाला ह्या ठिकाणी यायचं आहे, त्याचबरोबर ज्यांना कोणाला बालसंस्कार वर्ग सुरू करायचे आहे त्यांनासुद्धा मी मदत करू शकते. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, मुलांचा सर्व गुण संपन्न विकास करायचा आहे. बरं, या ठिकाणी ते जे वयोगट आहे ते मुलांचा किती वर्ष असावा आणि किती वर्षापर्यंत असावा? आपल्याकडे साधारण 3 वर्षापासून ते 14 वर्षापर्यंतची मुलं येतात. सर्व वयोगटातली मुलं या ठिकाणी येत असतात. बरं, तर ही नवीन बॅच सुरुवात झाली, केव्हापासून झाली? आता ही जून महिन्यापासून आपण उन्हाळ्यामध्ये सुट्टी असते मुलांना, ह्यावेळेस आपण ह्या जून महिन्याच्या गेल्या रविवारपासून आपण सुरू केलेलं आहे. ओके मॅडम, धन्यवाद. कितीही काम केल्यानंतर जे हात थकत नाही, कितीही काम केल्यानंतर जे हात थकत नाही, ते शरीराचे वैभव. आवडली का गोष्ट सर्वांना? काय होतं गोष्टीचं नाव? हा तर आहे चंदनाचा सुगंध. आणि हा सुगंध कोणाच्या अंगातून येत होता? संतांच्या. कोणाच्या? संत काय करत होते? तलावामध्ये खड्डा खणत होते, हो की नाही? त्यामुळे त्यांच्या अंगावर काय पडलेलं आहे? चिखल पडलेला आहे. तेव्हा स्वामीनारायण काय म्हणलेले आहे? हा चिखल नसून काय आहे? चंदनाची उटी आहे. काय आहे? चंदनाची उटी आहे. आवडली गोष्ट सर्वांना?